संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर घारगाव जवळ एक गंभीर घटना घडली आहे। पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अभिमन्यू सुरेश मोटे यांना रस्त्यावरील वादातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी घारगाव येथील अण्णासाहेब वाडगे आणि त्याचा मुलगा साहिल अण्णासाहेब वाडगे या दोघा बाप-लेकाविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रविवारी सायंकाळी पुणे-नाशिक महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहतूक ठप्प झाली होती। पोलीस कर्मचारी अभिमन्यू मोटे हे कुटुंबियांसह नाशिकहून पुण्याकडे प्रवास करत असताना घारगाव येथे त्यांची गाडी थांबली। याच वेळी अण्णासाहेब वाडगे याने त्यांची गाडी अडवली आणि अचानक या पोलीस कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने जबर मारहाण केली। या हल्ल्यात पोलीस कर्मचारी अभिमन्यू मोटे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी वाडगे बापलेकाविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेनंतर आरोपी अण्णासाहेब वाडगे आणि साहिल वाडगे हे दोघेही फरार झाले आहेत। त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी 2 टीम्स तातडीने रवाना केल्या आहेत। घारगाव पोलीस या दोघांचा कसून शोध घेत आहेत। या घटनेमुळे पठार भागातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आरोपी अण्णासाहेब वाडगे आणि साहिल वाडगे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्यावर यापूर्वी देखील पोलिसांत गुन्हे दाखल आहेत। घारगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर कायद्याचा धाकच उरलेला नाही, त्यामुळे पठार भागात रोज काही ना काही गंभीर घटना सातत्याने घडत आहेत। घारगाव बोटा महामार्गावरील ढाब्यांवर दिवसा ढवळ्या सर्रास दारू विक्री होत असल्याचे हे समोर आले आहे। यातूनच कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत चाललेला आहे। या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या भागात जातीने लक्ष घालून अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। काल रात्री घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिर्यादी अभिमन्यू मोटे हे नाशिकवरनं त्यांच्या कुटुंबासह जुन्नर येथे चाललेले असता घारगाव येथे आरोपी अण्णासाहेब वाडगे त्यांच्यामध्ये वाद झाले आणि आरोपी याने लोखंडी रॉडद्वारे फिर्यादी यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या आशयाची फिर्याद फिर्यादी यांच्या जबाबावरनं घारगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत आणि सदर बाबतीत घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींचा शोध तसेच पुढील तपास हा सुरू आहे।